स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय गोडके साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो धनशक्ती उत्पादनांना त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर रामभाऊ बडवे यांनीही व्यासपीठावर आसनस्थ व्हावं अशी विनंती करतो. माननीय सुनीता जाधव आणि माननीय ताजुद्दीन मुजावर साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आपण सर्वजण जाणतो की पोलीस अधिकाऱ्यांची सेवा जी आहे ती खूप तातडीची आणि महत्त्वाची असते. त्यामुळं काही मान्यवरांना येण्यासाठी उशीर होत आहे, परंतु आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना पंढरपूर विभागाच्या वतीनं पोलीस सेवेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आणि आमच्या बंधू आणि भगिनींना उत्कृष्ट सेवा कार्य हा पुरस्कार देऊन आम्ही गौरवण्याचा एक संकल्प केला होता. हा एक मूर्त स्वरूप येत आहे. वास्तविक 1 मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानेच हा कार्यक्रम घ्यायचं ठरलं होतं, परंतु त्यावेळेस तर खूप धावपळ असते डिपार्टमेंटच्या सर्व लोकांना, म्हणून आज हा कार्यक्रम घेण्याचा कार्य घातलेला आहे. उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, त्याचबरोबर आपण सर्व मान्यवर सर्वांचं मी स्वागत करतो. विठुरायाच्या चरणावरती ठेवून आपला माथा, विठुरायाच्या चरणावरती ठेवून आपला माथा, शब्द गुंफून आरंभूया सोहळ्याची या गाथा, शब्द गुंफून आरंभूया सोहळ्याची या गाथा. सर्व पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री प्रवीण सुरवसे यांना. नमस्कार सर्वांना. जय स्वराज्य. 1 मे महाराष्ट्र दिन याचे औचित्य साधून आपण आपल्या संघटनेतर्फे माननीय श्री धनश्रीताई उत्पात आमच्या विश्वस्त आहेत आणि ते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पण आहेत, तसेच श्री रामभाऊ बडवे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व श्री कैलास कारंडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनातून व श्री रविराज सोनार यांच्या संकल्पनेतून आपण आज संघटनेतर्फे एक उत्कृष्ट सेवा कार्य गौरव पुरस्कार देत आहे, आपल्या संघटनेतर्फे देत आहे. तर सदर कार्यक्रमासाठी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे श्री गोडके साहेब हे उपस्थित राहिले आहेत. तसेच त्याबरोबर आपले मान्यवर ज्यांना आपण सत्कार करतोय, ज्यांचा आपण सत्कार करतोय, तर ते ताजुद्दीन मुजावर साहेब तसेच सुनीता जाधव साहेब हे येथे हजर झालेले आहेत. तसेच आपल्या संघटनेचे सर्व कार्यकर्ते व सदस्य हजर झालेत. तर ह्यांनी आपल्यात वेळात वेळ काढून हजर झाल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व सगळ्यांचे मी स्वागत करीत आहे. यानंतर नुकताच पुलवामा काश्मीर येथे जो भ्याड हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या आपल्या भावंडांना आणि भगिनींना आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी कृपया 2 मिनिटं मौन उभं राहावं. ओम शांती. वास्तविक पाहता वेळेत वेळ काढून सर्व मान्यवर आपल्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित आहेत. व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे, व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करणे हा तर आमचाच बहुमान आहे. मी विनंती करतो की मान्यवरांचा सन्मान करावा. कैलास कारंडे या ठिकाणी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना विभाग तालुका विभाग पंढरपूर व शहर यांच्या वतीने आज उत्कृष्ट सेवा कार्य गौरव समारंभ आपण आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त आपले उपस्थित आपले जे मार्गदर्शक PI साहेब गोडके सर यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. आजच्या या कार्यक्रमा ठिकाणी या प्रमुख पाहुण्यांचं मी आमच्या संघटनेचे
पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष व विश्वस्ता धनश्रीताई उत्पात या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कोडके सर यांची स्वीकार करावा. यानंतर आमच्या संस्थेचे विश्वस्त ज्यांच्या मार्गदर्शनाने पंढरपूर शहर व तालुका तसेच महाराष्ट्रातील संघटनेचं कार्यक्रमाला किंवा मार्गदर्शन भेटते अशा आमच्या धनश्रीताई उत्पात यांचाही सन्मान मी कुरनावळ मॅडम व धनश्रीताई यांचा सत्कार धनश्रीताई उत्पात यांचा कुरनावळ मॅडम व शेट्टी मॅडम यांनी करावा अशी विनंती. यानंतर मी विनंती करतो आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे आमचे मार्गदर्शक ज्यांच्यामुळे पंढरपूर तालुक्यात पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन भेटते, गाठीभेटी होतात व संघटना वाढीस आम्हाला सहकार्य लाभते, सूचना व सहकार्य लाभते असे आमचे मार्गदर्शक श्रीराम उर्फ रामभाऊ बडवे यांचाही सन्मान धन्यवाद. यानंतर मी कैलास कारंडे यांना विनंती करतो की आपल्या कार्यक्रमामागची जी भूमिका आहे ती प्रास्ताविक रूपात सांगावी अशी त्यांना विनंती करतो. कैलास कारंडे. पुन्हा एकदा सर्वांना माझा नमस्कार. व्यासपीठातील मान्यवर, समोरील पदाधिकारी, बंधू भगिनी यांना सर्वांना माझा नमस्कार. जय स्वराज्य. स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना तालुका पंढरपूर व शहर पंढरपूर. मी कैलास पांडुरंग कारंडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून गेली 3 वर्ष ते 4 वर्ष ताईंच्या आणि रामभाऊ बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना संघटनेनं नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक कार्यात, आरोग्य क्षेत्राच्या कार्यात, सांस्कृतिक कार्यात हिरिरीने भाग घेतलेला आहे. यामध्ये कार्यक्रम करताना काही असे बरेच उदाहरणं आहेत की जसे की आरोग्य क्षेत्रात वारी कार्यात आपण गोळ्या औषधांचा पुरवठा केला कमलीवाली सरांच्या माध्यमातून. जैन फिनोलेक्स पाईप यांच्या संबंधात आपण पोलीस स्टेशनला रेनकोट वगैरे या कोलॅबरेशनमध्ये आपण सहकार्य केलं आहे. त्यानंतर जो कचरा डेपोचा काही मार्ग त्रास होत होता तोही नगरपालिकेच्या माध्यमातून आपण एक निवेदन देऊन अशा पद्धतीचे सामाजिक भूमिकेतनं काम आपण नेहमीच करतो, अग्रेसर राहतो. या कामाच्या मांडणीत असताना आपण पोलीस मित्र म्हणूनही पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत काम करतो आहे. याबद्दलही गोडके साहेबांचं नेहमीच आपल्याला सहकार्य लावलेलं आहे. याच्या आधीसुद्धा त्या नियोजनामध्ये आपल्याला भागवत साहेब होते, त्यांनी नेहमीच या पद्धतीनं आपल्याला सहकार्य कामात करून घेतलेलं आहे. या कामात करत असताना एक मागील मीटिंगमध्ये आपण सर्व पदाधिकारी बसलो त्यावेळेस विषय असा झाला की आपण संघटनेतर्फे उत्कृष्ट सेवा कार्य म्हणून पुरस्कार हा राबवला जावा अशी सूचना रवी सोनार सर शहर अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली. त्याला धनश्रीताई उत्पात व आपले इतर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य दर्शवून सुरुवातीला या निमित्ताने आपण 1 मेचं औचित्य साधून उत्कृष्ट सेवा कार्य म्हणून एक महिला भगिनी व एक पुरुष या दोघांकरता आपण त्या क्षेत्रातून पुरस्कार राबवायचं ठरलं व त्यानिमित्त लगेच कार्यवाही झाली व सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना आपल्याला सहकार्य करण्याची जोर झाली. यामध्ये प्रमुख गिरिरीने म्हणून भाग घेतला आपले रवी सोनार सर, आपले शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष प्रवीण सुरवशे सर व त्याला सहकार्य केलेलं आहे श्री रामभाऊ बडवे सर. या निमित्तानं आपण आज या कार्यक्रमाला मृत रूपरेषा देतो आहे. आणि आज या ठिकाणी जे उपस्थित आपले कर्मचारी उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल त्यांचं नाव मागून घेतलं आणि त्यांच्याच कार्यात त्यांच्याच विभागात काम करणाऱ्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण पुरस्कार देऊ करतोय. तो आज दिवस आहे. ते या ठिकाणी आज आपण सर्वजण त्या पुरस्कारासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी संघटनेच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो व स्वागतही करतो. धन्यवाद. धन्यवाद. आता आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण जे महत्त्वाचा आपला उपक्रम आहे तो म्हणजे सन्माननीय आपले बंधू भगिनी आहेत. 24 तास आपल्यासाठी काम करत असतात. ते काम करतात म्हणून आपण निवांत झोपत असतो. अशा बंधू आणि भगिनींचा सत्कार आणि सन्मान करणं, गौरव करणं या हेतून आजचा हा कार्यक्रम आहे. मी आमंत्रित करतो शेट्टी मॅडम आणि चव्हाण सर यांना, त्यांनी पुढचे सूत्र हातामध्ये घ्यावे. स्वराज्य पोलीस मित्र संघटना, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार अशी
त्रिगुण म्हणजे तिन्ही गोष्टींची अशी एक संघटना आम्ही चालवतो आहोत. त्या वतीने आज जो सत्कार करण्याचा कार्यक्रम आहे, तर माझ्याकडे आज आपल्या शहर पोलीसच्या माननीय सुनीताताई जाधव या ज्या कार्यरत आहेत, 13 वर्षापासून त्या कार्यरत आहेत, पण आपल्याला 3 वर्षापासून लाभलेत पंढरपूर शहरासाठी आणि त्या प्राईम डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत. याआधी ते वेळापूरचं पोलीस स्टेशन सांभाळत होत्या, पण त्यांचं कार्य बघता आज त्यांच्या कार्याविषयीची आम्ही जेव्हा विचारणा केली त्यावेळेला त्यांचं अख्ख्या पोलीस स्टेशनने सांगितलं की त्या पुरस्कारासाठी खरा सन्माननीय व्यक्ती आहेत. तर आपण त्यांच्या आज पुरस्कार देण्याचं जे आयोजन केलेलं आहे, तर त्यांच्या कामाची आपण सांगायची काहीच गरज नाही, कारण सर्वजणच रात्रंदिवस काम करतात. पण त्या रात्रीची नाईट ड्युटी करून आज सकाळी उठून आपल्याकडे आवरून आज आलेले आहेत पुरस्कारासाठी. तर आज त्यांना आपण पुरस्कार देणार आहोत. त्यांच्याविषयी छोटीशी माहिती होती ती मी सांगितलेली आहे. तर मी श्रीराम बडवे, आमच्या विश्वस्त धनश्रीताई मॅडम आणि PI पंढरपूरचे घोडके साहेब यांना मी आमंत्रित करतो की मुजवर साहेबांचा आपण सत्कार करण्यासाठी पुढे यावं. माणसातला पोलीस आणि पोलिसातला माणूस आपण बघत आहोत. कित्येक आपण सोशल मीडियावर बघितलेलं आहे. मॅडम पुढे या. मॅडम तुम्ही दिसत का? हां ठीक आहे. त्यानंतर सुनीताताई जाधव मॅडम यांचाही सन्मान आमच्या संघटनेचे श्रीराम बडवे, धनश्रीताई उत्पात आणि पंढरपूर शहरचे PI श्रीयुत घोडके साहेब यांनी करावा आणि त्यांच्या पुढच्या कार्यास सदिच्छा द्याव्यात. या ठिकाणी अजुद्दीन सरांना आणि जाधव मॅडमना आपण सन्मानित केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. तसंच आपण पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका व पंढरपूर ग्रामीण अशा प्रमुख अधिकाऱ्यांना म्हणजे माहिती देऊन त्यांच्याकडून त्यांच्या भागातील, त्यांच्या विभागातील 2 व्यक्तींची नावे आपण, पण या ठिकाणी काय अजित मिसाळ सर हे ग्रामीणमधून आहेत. त्यांचे नाव मॅडमने दिलं, अंजना कृष्णन मॅडम, परंतु त्यांच्या घरी कोणाला तर ॲक्सिडेंट सध्या मूळमध्ये झाल्यामुळे ते या ठिकाणी उपलब्ध. त्यानंतर मोनिका प्रभाकर वाघे मॅडम, त्यांचाही या पुरस्कार आपण त्यांना या ठिकाणी दिला, ते टाळ्या वाजवाव्या. त्यानंतर पंढरपूर तालुका विजयकुमार आवटी सर यांनाही या ठिकाणी आपण सन्मानित केलं आहे. त्यांचंही या ठिकाणी स्पोर्टमधनं खूप मोठं काम आहे. नॅशनल इंटरनॅशनल लेवलला त्यांनी यामध्ये सहभागी पण काम केलं आहे. आत्ता या ठिकाणी त्यांनी जे मुलं पोलीस भरतीची आहेत अशा लोकांना विदाऊट फी घेता किंवा कुठलेही चार्ज न घेता ते आत्तासुद्धा ग्राउंडवर होते, पण काही टीचिंग असल्यामुळं काही पालक आल्यामुळे त्यांना थोडंसं उशीर लागेल म्हणाले, तर त्यांनी विना मोबदला ते या ठिकाणी पोलीस घडवण्याचं किंवा शिपाई घडवण्याचं काम करतात आणि ते नॅशनल इंटरनॅशनल लेवल खेळून आले. नेपाळ, आसाम या ठिकाणी त्यांनी आले. त्यानंतर प्रियांका ननोरे मॅडम यासुद्धा ग्रामीणमध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये काम करतात. त्यांचंही तिचं रेकॉर्ड की गुन्हेगारीची गेला, तर त्यांचं या ठिकाणी त्या गुन्ह्याची छाननी करताना जसं की एखादं प्रॉडक्ट करताना आपल्याला वस्तू लागतात, तसं या पद्धतीत काम करताना मी मुद्देमाल विभागात आपले शेख साहेबांशी भेटलो होतो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी ज्या विभागात काम करतो त्या विभागात एखादा गुन्हा झाला म्हणजे काय, की त्या गुन्ह्यात काय लागतंय, कोण उपस्थित होतं, तिथं काय सापडलं, पैसे सापडले असतील, मोबाईल सापडले असतील, काही माहिती सापडली असतील, तो गुन्हा पूर्ण होऊस्तोपर्यंत किंवा रिसर्च होऊस्तोपर्यंत तो मुद्देमाल सांभाळून ठेवावा लागतो, ते परत देता येत नाही. तो परत कोर्टामार्फत निकाल झाल्यानंतर मला वाटतं त्याचीच खात्री करून, उदाहरणार्थ एखादा मोबाईल जप्त झाला तर तो कुठल्या IMS होता, कुठल्या कंपनी होता, कधी झाला, कुठल्या वेळेत झाला, काय प्रॉडक्ट आहे, हे तर पूर्ण गुन्हा असतं. तर त्याच्या पाठीमागचं ताण, ते रिसर्च करताना त्याची माहिती घेणे, सायबर माहिती घेणे, कुठला खून झाला असेल तर त्याची माहिती घेणे, त्यावेळेस उपलब्ध माहिती काय सापडली किंवा त्या एका धाग्यावरून आपल्याला कसं त्यांना सहकार्य, इतर पोलीस बांधवांना आपल्याला सहकार्य करता येईल गुन्हे शाखेत, या पद्धतीनं या क्षेत्रातला एक वेगळं
किचकट म्हणलं तरी काय हरकत नाही, असं प्रत्येक आपल्या पोलीस बांधवांचं काम आहे. तर बोले माहिती घेताना असे आपल्याला हे 6 उत्कृष्ट सेवा कार्य करणारे मान्यवर किंवा कर्मचारी आपल्याला यांनी दिलेले आहेत. पंढरपूर शहरचे दिलेले साहेबांनी आपल्या गोडके साहेबांनी, त्यामध्ये सुनीता जाधव मॅडम आणि ताजुद्दीन मुजार सर. त्यानंतर पंढरपूर तालुक्यामध्ये विजयकुमार आवटी साहेब आणि प्रियंका ननवरे मॅडम, आणि पंढरपूर ग्रामीणमधून अंजना कृष्णन या मॅडमने दिलेले आहेत. या मोनिका प्रभाकर वाघे आणि अजित मिसासे. तर या सर्वांना आपल्या संघटनेच्या वतीनं पुरस्कार जाहीर केला आहे. सर्वांचंच काम चांगलं आहे, पण निदर्शनास आल्यानंतर जे काय तो म्हणतो ना आपण पडद्यासमोर आणि पडद्यामागं, त्याही व्यक्तींना आपल्याला पुरस्कार देणं गरजेचं आहे. म्हणून आप सन्मानित पुरस्कार आप केला. एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ठिकाणी आम्हाला नेहमीच संघटनेच्या माध्यमातून काही असो, कुठली अडचण असो, काही बाईक चोरी असो किंवा कुठलं काय मिरवणूक असो, या ठिकाणी पवारसाहेब, गरडसाहेब, माळी मेजर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी सन्मान संघटनेच्या वतीने करण्यात यावा. मी आलदार साहेबांना, नागेश रायकर व तालुका अध्यक्षांना विनंती करतो, रवी सरांना, की त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात यावा. डोंगरे साहेब उपस्थित आहेत, त्यांनी या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारावा. मुजावर साहेब यांनी कृपया सत्कारला उत्तर देण्याची विनंती आहे. नमस्कार सर. आजचा जो आपला कार्यक्रम आहे, स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्याकडून जो असा कार्यक्रम घेण्यात आला, हा खरंच कौतुकास्पद आहे. कारण आम्हाला तर वेळ नसतोच, पण तुम्ही सामाजिक सेवा, तुमचं घरदार बघून समाज करणे, कार्य करणे आजच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये खूपच कौतुकास्पद आहे सर. कारण आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जे काम करतो, जी सेवा करतो, ते तुमच्यामुळेच करतो. कारण असं कुठलंही आपलं स्वतःचं जर घर असेल किंवा आपलं घर जरी असेल तरी तो आपण 24 तास कधी असं चालू ठेवत नाही. पण एक पोलीस स्टेशन एक असं घर आहे की तिथं 24 तास तुम्ही कधी बी दिवस रात्र, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कधी जर गेलं तर तुमच्यासाठी ते नेहमी उघडं राहणारे घर आहे आणि ते तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. आणि तुम्ही आम्हाला हे केलेल्या कार्याबद्दल, आमच्या वरिष्ठांनी सांगितलेल्या आम्हाला जे नेमून दिलेली नोकरी आहे, त्याच्यामुळं आम्हाला तुम्ही जे पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल आम्ही तुमचं पूर्ण ऋणी आहे. कारण आम्ही जी सेवा करतो ही फक्त आमच्या ही सेवा आहे, तुमच्यासाठी आहे, आमच्या स्वतःसाठी. पण तुम्ही जे हे मोलाचं आम्हाला जे सन्मान देऊन जे पाठीवरती फक्त हात ठेवला आणि तुम्ही लढ जरी मानला आम्हाला, तर ह्याच्यातून आम्हाला सर्व काही आलं. आणि असंच आम्ही पुढे कार्य करत राहू आणि तुमची सेवा करत राहू, असा मान आम्ही पंढरपूर चरणी, ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद सर. त्यानंतर सुनीताताई मॅडम 2 शब्द म्हणून व्यक्त करावं. नमस्कार सगळ्यांना. आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवून आमचा सत्कार केला आणि कौतुक केलं, त्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद आहे. थँक्यू. यानंतर मी साहेबांना विनंती करतो की कृपया तुम्ही सर्वांना मार्गदर्शन करा. धन्यवाद सर. आज स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना पंढरपूर तालुका यांच्या वतीनं पोलीस विभागातील उल्लेखनीय काम करणाऱ्या अंमलदारांचा सत्काराचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आमच्या धनश्रीताई उत्पात, तसेच आमचे मित्र रामभाऊ कारंडे साहेब, तसेच आजचे जे सत्कार मूर्ती आहेत मुजावर साहेब, आमच्या जाधव मॅडम, उपस्थित सर्वच संघटनेचे पदाधिकारी, मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला आभारही मानतो की आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. वास्तविक पाहता मला वाटते मागच्या वर्षी ही आपलं 5वं वर्ष आहे या संघटनेचं आणि संघटना ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे.
संघटनेची कार्यकारिणी आणखी वाढत राहील, सदस्य वाढत राहतील, परंतु कार्यक्रम जे संघटनाच्या माध्यमातून जे कार्यक्रम घेतले जात आहेत तर त्याचा विचार करता निश्चितच संघटना भविष्यकाळात मोठ्या प्रमाणावर याची वाढ होईल आणि आपला संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा देशभर आपला तो शाखा व विस्तार होईल अशी मला अपेक्षा आहे. आज आपण मला वाटते मागच्या वर्षी माझा आणि श्रोत्री साहेबांचा या संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला होता, तर मी त्या सत्काराबद्दल देखील आपले आभार मानतो. आणि आज पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं 2 नावं देण्यात आली होती. त्यात मुजावर साहेबाचं नाव होतं आणि आमच्या जाधव मॅडमचं नाव होतं. थोडीशी माहिती मी सांगताना यांच्याबद्दल अशी सांगेल, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला गेल्या 50 वर्षापासून जो मुद्देमाल प्रलंबित होता की अशा मजले चढले होते गाड्यांचे 1, 2, 3, 4 आणि ते दिसायला खूप चांगलं पण दिसत नव्हतं आणि मुद्देमाल साचून राहिला होता. भरपूर त्रास होता, त्याच्या मागचा वरिष्ठांचाही रेटा होता त्याच्या मागे, तो कमी करा. तर मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मुजावर साहेबांनी त्यांच्या सहकार्यांनी ते प्रयत्न केले आणि आज आपण बघितलं तर पंढरपूर शहरचा सगळा मुद्देमाल खाली उतरलेला आहे. तो मोकळा व्यवस्थित लावून घेतलेला आहे, कोणाचा आहे त्याचं आयडेंटिफाय केलेलं आहे आणि आता तो परत करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये जवळपास 100 मोटरसायकली त्यांनी परत केलेल्या आहेत, नावं शोधून मूळ मालकाच्या तिथं जाऊन तुमची गाडी आहे बाबा एवढंच कागदपत्र भरा आणि घेऊन जा. म्हणजे महाराष्ट्रात पोलीस विभागात खूप कमी वेळा असं झाले की लोकांच्या घरी जाऊन तुमची गाडी आणि घेऊन जा म्हणणार. तर हे एक वेगळं उदाहरण आहे, म्हणून आपण ते निश्चितच त्यांच्या सन्मानास पात्र आहेत, म्हणून आपण त्यांचा देखील सत्कार केला, त्याबद्दल आपले देखील आभार. तसं आपण दुसरा सत्कार घेतला आपल्या जाधव मॅडमचा. आता जाधव मॅडम आमच्या क्राईम विभागात काम करतात. आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ह्या काय वेगळं कारण आहेत की यांचा सत्कार करावा. पण निश्चित मी आपल्याला सांगू इच्छितो की लोकसभा इलेक्शन झालं आपलं आणि विधानसभा इलेक्शन झालं. त्या 2 इलेक्शनमध्ये इलेक्शन प्रक्रिया आपली एकदम शांततेत पार पडली, कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तर ह्या पाठीमागं हे करत असताना कुठलाही प्रश्न निर्माण झाला नाही. हे कशामुळे होतं तर हे जी प्रक्रिया राबवित असताना आपल्याकडे जाधव मॅडम आणि त्यांच्या सहकारी राऊत मॅडम आहेत, त्यांनी आत्ता त्यांच्याबरोबर ते डोंगरे आल्यात, तर यांनी एक 700 लोकांची यादी आम्हाला काढून दिली होती की बाबा हे 700 लोक आपल्याला इलेक्शनमध्ये काहीतरी हे घडवू शकत आहेत, तर ह्या 700 लोकांवरती प्रतिबंध करणं गरजेचं आहे. तर आपण 700 लोकांना प्रतिबंध करू शकलो होतो. गेल्या 20 वर्षातल्या त्यांच्या रेकॉर्ड्स काढले होते त्यांनी आणि त्याच्यामुळं आपण ती इलेक्शन प्रक्रिया एकदम शांततेत पार पडली. कारण का आपण सगळे म्हणत असताय की पंढरपूरमध्ये पूर्वी लय दंगे होते किंवा हे होते, आता तसं शांत दिसतंय. शांत मला म्हणतात बरेच, आता तो मला माहिती खरं काय खोटं का, कारण का पूर्वीचं मला माहिती. परंतु हे शांत राहण्यामागचं कारण तेच आहे की आपल्याकडे जे नटोरियस एलिमेंट्स आहेत, म्हणजे जे की उपद्रवी लोक आहेत, तर त्यांचं माहिती घेणं, त्यांचं रेकॉर्ड अपडेट ठेवणं आणि त्यांच्यावर योग्य वेळी प्रतिबंधात्मक कारवाई करणं ही त्यांच्या विभागामार्फत केलं जात असते. आता बॅकहँडला काम करत असतात, फ्रंटला कधीच दिसत नाहीत. हे काम त्यांचं पाठीमागून चाललेलं असतं आणि हे निश्चितच काम शहरातील कायदा व सुव्यवस्था चांगली राखण्यासाठीचा तो महत्त्वाचा वाटा त्या विभागाचा असतो. आणि आज जे आपल्या संस्थेच्या वतीनं संघटनेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला, मी आपल्या संघटनेचं त्यांच्यासाठी देखील आभार मानतो. तर असे हे आमच्या आजचे 2 सत्कार मूर्ती आहेत. त्यांचं निश्चितच माझ्या दृष्टिकोनातून कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याची दखल IG साहेब SP साहेबांनी देखील मागच्या ह्याच्यामध्ये घेतलेली आहे. आणखीन बरेच आमच्याकडे सत्कार करण्यासारखे आहेत, परंतु आपण आम्हाला 2चीच आड घातली होती, त्यामुळे आम्ही 2च देऊ शकलो. निश्चित आहे एखादी यंत्रणा चालण्यासाठी एकटा दुकटा माणूस जबाबदार नसतो, त्याची टीमवर्क असते. परंतु टीमवर्क जरी असलं तरी त्यांना रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून हे आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीनं सगळेच सत्कारास पात्र आहेत. फक्त हे टीम रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून हे दोघं आहेत. तर निश्चित ह्या सगळ्या दोघांचं देखील पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आपण इथं मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिलीत आणि आमच्या अंमलदारांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला, यासाठी आपल्या संघटनेचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आता हा त्रास तुम्हाला प्रत्येक वर्षी आहे. तुम्हाला प्रत्येक वर्षी 2 व्यक्तींना निवडून आम्हाला द्यायचं आहे. तिन्ही स्टेशनला आम्ही तशी विनंती करणार आहोत. धन्यवाद. खूप छान मार्गदर्शन केलं. पुन्हा एकदा सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींचं, सन्माननीय बंधू भगिनींचं अभिनंदन करूयात. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय उत्पत्ताई यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. सर्वप्रथम सर्वांना जय स्वराज्य. स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण, माहिती अधिकार संघटना, पंढरपूर शहर व तालुका, संस्थापक अध्यक्ष दीपकजी कांबळे सर,
मुख्य महासचिव अध्यक्ष श्री कमलेश शेवाळे, देवासर, विश्वस्त व संचालक मंडळ, व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि आज ज्यांना पुरस्कार मिळाले आणि ज्यांचे सन्मान झाले यांनाही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे एकदा अभिनंदन. असेच कार्य आपले उत्कृष्ट नेहमी राहीलच. यापेक्षासुद्धा जास्त पुरस्कार मिळायची संधी आम्हाला उपलब्ध करून देतील सर, यात काही शंकाच नाही. संघटनेचं कार्य तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत ऐकलंच आहे. ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा सामाजिक कार्य म्हणून आज संघटना आपले सर्व क्षेत्रात काम करते. आज पोलीस मित्रांसाठी नाही तर आज काही ठिकाणी पोलिसांकडे जायलासुद्धा सर्वसामान्य घाबरत असतो. म्हणून आपण ह्या संघटनेमार्फत त्यांच्याकडे त्यांच्या शंकांचं निवारण करतो. आज कितीतरी आमच्याकडं घटस्फोट होण्यासाठी सुद्धा केस आलेले, त्यासुद्धा आम्ही संघटनेच्या मार्फत थांबवले आहेत की एक त्यांना सांगून हे करून हे सुद्धा कार्य आपल्या संघटनेतनं झालेले आहे की ते परत सुरळीत त्यांचे संसार वगैरे सुरू झालेले आहेत. आज जी पोलिसांची भीती होती, पोलिसांची भीती जी सर्वसामान्यांच्या मनात असती ती संघटनेमार्फत थोडीशी कमी होत आलेली आहे. जे गुन्हे घडत होते त्यालाही थोडा आळत बसतं. सर्व ठिकाणी आपले पोलीस बांधव पोचू शकतील असंच काही नाही. त्या ह्याच्या सानिध्यातनं आमची संघटना तिथपर्यंत पोचून काम करते.